मुंबईतील दादर येथील चाळीतून नाव लौकाला आलेले आणि कोट्यवधी रुपयांचे व्यापारी साम्राज्य उभारणारे इन्फ्लुएन्सर अवधूत साठे यांची ट्रेडिंग अकॅडमी ASTA यावर सध्या सेबीची साडेसाती सुरू आहे. सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने प्रसिद्ध फायनान्शियल इन्फ्लुएन्सर अवधूत साठे यांच्या विरुद्ध मोठी कारवाई केली आणि शेअर बाजार नियामक सेबीने साठेंवर बाजारात बंदी घालून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त केली आहे. नमस्कार मित्रांनो, प्रताप मराठीवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधी नव्हे तर तब्बल 601 कोटी रुपयांचा कथित घोटाळा, ज्याचं नाव आहे अवधूत साठे. सामान्य माणसाचं स्वप्न काय असतं? थोडे पैसे गुंतवून मोठा नफा कमवायचा. याच स्वप्नाचा गैरफायदा घेत अनेक निष्पाप गुंतवणूकदारांना या कथित घोटाळ्यात अडकवण्यात आलं. पण नेमकं घडलं काय? हा घोटाळा केला कसा? आणि गुंतवणूकदारांच्या पैशाचं पुढे काय झालं? चला संपूर्ण सत्य आज या व्हिडिओमध्ये पाहूया. लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना शेअर मार्केट अधिक आकर्षित करतं. बहुतेक लोक लवकरात लवकर जास्तीत जास्त कमाई करणाऱ्यांसाठी शेअर बाजार पर्याय मानला जातो, पण बहुतेक लोकांना तोटा सहन करावा लागतो. शेअर मार्केटचा खेळ समजून घेणं सर्वसामान्यांसाठी अवघड असतं, पण आपली कमाई करायची इच्छा आणि गोंधळात अवधूत साठे नावाचा एक माणूस उदयास आला, ज्याने सर्वांना भुरळ पाडणारे विधान केले. साठे म्हणाले, शेअर बाजारात पैसे कमवणं हे रॉकेट सायन्स नाही, मी तुम्हाला शिकवतो. यातून लाखोंच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची कहाणी सुरू झाली. गुरु म्हणून आलेल्या माणसावर शेवटी फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला. याची सुरुवात प्रत्येक मध्यमवर्गीयांसारखीच होती. इंजिनिअरिंगची पदवी, विदेशात चांगल्या पगाराची सॉफ्टवेअरची नोकरी, सर्व काही ठरलेलं होतं. पण अवधूत साठे या स्लो आयुष्यासाठी तयार नव्हते आणि शेअर बाजाराकडे आकर्षित झाले. त्यांनी काही वर्ष स्वतःच्या बळावर व्यापार केला, काही पैसे कमवले आणि तोट्यातही गेले. यानंतर यांना एक व्यवसायाची कल्पना सुचली आणि ट्रेडिंग शिकवण्याची योजना आखली. या कल्पनेमागे लोभ देखील लपला होता. भारतातील लाखो लोक आर्थिक स्वातंत्र्यासाठी आसुसलेले आहेत, पण योग्य दिशा सापडत नसल्याची जाणीव झाली होती आणि हीच पोकळी भरून काढण्यासाठी साठेंनी पाऊल उचललं. त्यांनी नोकरी सोडली. परदेशातील अनिवासी भारतीय जीवन सोडून अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी ASTA सुरू केली. कुटुंब आणि मित्रांना धोका वाटला, पण कदाचित त्यांना माहीत नव्हतं की साठेंनी जाणून बुजून विचारपूर्वक उचललेलं हे पाऊल आहे. साध्या लहान गुंतवणूकदारांच्या खिशापर्यंत पोहोचण्याचा हा एक मार्ग होता. ASTA ने शेअर बाजाराचे ज्ञान आणि जलद श्रीमंत होण्याचे स्वप्न एकत्र केले, पण त्यांच्या कोर्सची फी सामान्य व्यक्तीच्या मासिक पगारा इतके किंवा त्याहूनही जास्त होती. अवधूत साठेंची फी 6,000 रुपयापासून ते 1,70,000 रुपयापर्यंत होती. त्यांनी प्रशिक्षणाला एक भव्य कार्यक्रमात रूपांतर केले. मोठे हॉल, स्टेजवर नाच गाणे आणि उत्साही भाषणे करून लोकांना आकर्षित केले. अवधूत साठे यांनी स्वतः लाईव्ह ट्रेडिंग शिकवले आणि मोठ्याने नफ्याची घोषणा केली. शेअर बाजार हाच देव आहे आणि शिस्तबद्ध ट्रेडिंग ही यशाची गुरुकिल्ली असल्याचा दावा केला. पण साठेंच्या शोचा खरा उद्देश शिक्षण नव्हतं, तर महागडे कोर्सेस विकणे आणि लोकांना 2 किंवा 3 दिवसाच्या कोर्समध्ये व्यावसायिक व्यापारी बनू शकतात हे पटवून देण्याचा होता. लाखो लोक या मार्केटिंगच्या युक्तीला बळी पडले. बेरोजगार तरुण, निवृत्त लोक आणि गृहिणी या सर्वांनी त्यांचे भविष्य साठे गुरुजींच्या हातात सोपवले. अवधूत साठे शिक्षण देत असल्याचा दावा करायचे, पण सेबीला थेट गुंतवणूक सल्ला आणि संशोधन विश्लेषक सेवा असल्याचे आढळून आले. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी लाईव्ह मार्केटमध्ये स्टॉक खरेदी आणि विक्री करण्याबाबत टिप्स दिल्या, ज्यामध्ये टार्गेट, स्टॉप लॉस स्ट्रॅटेजीचा समावेश असून सेबी नोंदणीशिवाय ही पद्धत पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यांच्या मार्केटिंगमध्ये त्यांनी फक्त निवडक यशस्वी व्यवहार आणि मोठा नफा दाखवला, पण प्रशिक्षित केलेल्या बहुतेक लहान गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले. सेबीने सांगितले, 90% जास्त लहान गुंतवणूकदार बाजारात पैसे कमवतात. सर्वात लज्जास्पद म्हणजे की अवधूत साठेंनी अनेक लोकांना कर्ज काढून किंवा दागिने गहाण ठेवून महागडे कोर्स घेण्यासाठी प्रोत्साहित केले. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना आणखी मोठा धोका निर्माण झाला. ASTA ने कोर्स फीच्या नावाखाली 3,37,000हून अधिक भोळ्या गुंतवणूकदारांकडून 601 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली आहे. बेकायदेशीर सल्लागार सेवांद्वारे हे पैसे लुबाडले.
या पुराव्यानंतर सेबीने अवधूत साठे यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली आहे. तसंच मित्रांनो, हा प्रकार आपल्याला एक गोष्ट शिकवतो. शेअर मार्केटमध्ये गॅरंटीड नफा नसतो. जास्त नफ्याच्या आमिषाला बळी पडू नका. सेबी रजिस्ट्रेशन तपासा. कागदोपत्री माहितीशिवाय कुठेही पैसे गुंतवू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.